मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द. विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र ठरलं अवैध. विषय सभागृहात मांडून चर्चा होऊन घेतला जाणार पुढचा निर्णय. राहुल गांधींच्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश. अखेर दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन प्रकरणात केला एफआयआर दाखल. राहुल गांधींच्या पुण्यातल्या कार्यक्रमाबाबत भाजपचा मोठा आरोप. गर्दी जमवण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनं 25,000ची ऑफर. व्हिडिओ एक्सवर पोस्ट करत भाजपचा काँग्रेसवर आरोप. नुकतंच नाशिकचे पालकमंत्री झालेल्यांना नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा मंत्री गिरीश महाजनांवर निशाणा. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंचा मोर्चा आता राज्यातल्या शिक्षण मंत्र्यांकडे. राज्यातल्या शाळांच्या परिस्थितीवरनं दादा भुसेंच्या राजीनाम्याची केली मागणी. तर सगळे प्रश्न राजीनाम्यानं सुटत नाहीत. सचिन अहिर यांचा पलटवार. जुहू चौपाटीवर कचरा साफ करण्याचं काम अत्यंत वेगानं सुरू. सलग 40व्या दिवशी लोकशाही मराठीचा जुहू बीचवर रियालिटी चेक. अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं. सेव्ह एसजेएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वन जमिनीचं हस्तांतरण ही एक फसवणूक, वनमंत्र्यांचं वक्तव्य. ठाणे टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप. मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गप्प का? डी दायाभाय अँड कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाहीत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाही मराठीचे सवाल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.